Good morning, student. Today we see this next points of industry. Industry implies the economic activities that are associated with the conversions of resource into goods that are ready for use. This involves productions and processing of goods, mining, breeding, and rearing of animals. The goods products may be consumer goods or capital goods. Normally, consumer goods are directly consumed by final consumer, whereas capital goods are used by another industry for further productions of goods. इंडस्ट्री मीन्स उद्योग. आपण पाहतो की ज्यावेळेस एखादी आपलं वस्तू आणि उत्पादन आपण करायचं ठरवतो त्यावेळेस वस्तू आणि उत्पादन करत असताना ते उत्पादन कुठून आपण आणि कसं करणार हे आपल्याला आधी ठरावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं उत्पादन आपल्याला एखादं वस्तूचं उत्पादन करायचं आहे, ते वस्तू उत्पादन करत असताना त्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे, त्याचबरोबर इतर ज्या फॅसिलिटी लागतात म्हणजे मॅनपॉवर असेल, मशिनरी असेल, त्या सगळ्यांची पूर्तता होणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग ते जिथून पूर्तता होईल तिथेच आपल्याला तो उद्योग आपल्याला काय करायला तर चालू करावा लागतो. So startingलाच म्हटलेलं आहे इंडस्ट्री इम्प्लाइज टू इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. सो दिस इंडस्ट्री इज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज मीन्स वी सी दिस प्रिव्हियस लेक्चर्स फॉर दिस इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कशा म्हटलं तर की वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन करून त्यातून काय करणं गरजेचं आहे. आपल्याला जो पैसा मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तेच केलं जातं. वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन केलं जातं आणि ते बाजारामध्ये काय केलं विकलं जातं. म्हणूनच म्हटलेलं आहे इंडस्ट्री इम्प्लाइज टू इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज दॅट आर द असोसिएट विथ द कन्व्हर्जन्स ऑफ रिसोर्स इंटू गुड्स दॅट आर रेडी फॉर यूज. त्यासाठी जे काय आपल्याकडे रिसोर्स आहे त्या रिसोर्सचा परिणामकारक वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. This involves productions and processing of goods, मायनिंग, ब्रीडिंग्स अँड रिअरिंग ऑफ दिस ॲनिमल्स. मग त्याच्यामध्ये काही गोष्टींचा मध्ये गुड्स उत्पादन तयार करणं असेल, मायनिंग असेल म्हणजे उत्खनन करतो आपण ते असेल, त्यानंतर ब्रीडिंग प्रजनन असेल अँड रिअरिंग ऑफ ॲनिमल्स पशुपालन असेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या इंडस्ट्रीमध्ये येत असतात. त्या इंडस्ट्रीचं डिवायडेशन केलेलं आहे. इंडस्ट्रीज मे बी डिवायडेड इंटू 3 बोर्ड कॅटेगरीज. मग त्या कोणत्या कॅटेगरीज ते आपल्याला पाहायचं आहे. द फर्स्ट कॅटेगरी ऑफ प्रायमरी इंडस्ट्री. मग प्रायमरी इंडस्ट्री म्हणजे नेमकं काय. सो दिस प्रायमरी इंडस्ट्री इज कन्सर्न विथ नेचर. इट इज नेचर ओरिएंटेड इंडस्ट्री. The products of primary industry may be used as their input of secondary industry. Primary industries are of 3 types. प्राथमिक उद्योगामध्ये काय प्राथमिक उद्योग हा कशावर अवलंबून आहे तर तो नेचर म्हणजे हवामान आपला नेचरवरती अवलंबून आहे. म्हणजे जे काय शेतीशी संबंधित हा प्रायमरी इंडस्ट्री डिपेंड आहे. मग त्या प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये नंबर 1 ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, कृषी उद्योग. आता कृषी उद्योग म्हणजे नेमकं काय. दिस इन्क्लूड्स फार्मिंग अँड कल्टिवेशन्स ऑफ लँड. The quality of products depend on many factors like fertility of land, climatic conditions, rainfall, etc. आता एक ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आपल्याला माहिती आहे की शेतीवरती या इंडस्ट्रीचं काय केलं तर ही इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे. मग ते आपल्याकडे जी काही शेती आहे त्या शेतीतून वेगळे उत्पादन तयार करून ते काय केले जातात विकले जातात. नेक्स्ट वन ऑफ extractive industry. So this industry draws out products from natural resource, for example soils, air and waters. Generally the products are in raw form and they are used by manufacturing and constructions industries for producing finished products. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री मीन्स उत्खनन उद्योग. आता उत्खनन उद्योगमध्येच काय द इंडस्ट्री डॉज द आउट प्रोडक्ट्स फ्रॉम दिस नॅचरल रिसोर्स. काय निसर्गात जे काही आपलं काही गोष्टी मिळत असतात त्या निसर्गात मिळणाऱ्या गोष्टींचा काय करायचं व्यवसायासाठी उद्योगासाठी वापर केला जातो. मग त्यामध्ये सॉईल आहे मातीचा वापर केला जातो, त्यानंतर एअर हवेचा वापर केला जातो अँड वॉटर पाण्याचा वापर. म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये त्या उद्योगामध्ये या सगळ्याचा वापर करून नवीन उत्पादन तयार केलं जातं. पॉईंट्स ऑफ जेनेटिक इंडस्ट्री. जेनेटिक इंडस्ट्री आर एंगेज इन reproductions and multiplications of plants and animals.
For example, animals husbandry, sericulture, हॉर्टिकल्चर्स एक्सेट्रा. जेनेटिक इंडस्ट्री मीन्स जैविक उद्योग. जैविक उद्योगामध्ये सुद्धा जैविक उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा काय केलं जातं, अनेक उद्योग तयार केले जातात. मग त्यामध्ये ॲनिमल हजबंडरी म्हणजे पशुसंवर्धन असेल, त्याचबरोबर सेक्टर रोपवाटिका. रोपवाटिका आपल्याला माहिती आहे, ज्या वेगळी रोपं तयार केली जातात आणि ती रोपं तयार करून काय केलं जातं, ती विकली जातात. त्यानंतर रेशीम उद्योग असेल. या सगळ्याच्या माध्यमातून ह्या काय जैविक इंडस्ट्री आहेत की त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्योग केला जातो. नेक्स्ट ऑफ सेकंडरी इंडस्ट्री. दिस इंडस्ट्री डिपेंड ऑन प्रायमरी इंडस्ट्रीज. दे कन्वर्ट the raw materials provided by primary industry into finished products. For example, tomato provided by primary industry are used for making sauce and ketchup. सेकंड म्हणजेच ह्याच्यामध्ये दुय्यम उद्योग आहे. त्या दुय्यम उद्योग म्हणजे काय केलं जातं की प्राथमिक उद्योगामधून तयार झालेला जो काही रॉ मटेरियल आहे, तो रॉ मटेरियलवरती प्रोसेस ही सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये केली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगितलं की टॉमॅटो आहे, म्हणजे शेती. आता आपण ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये पाहिलं की समजा शेती केली असेल, टोमॅटोची शेती केली असेल, त्या टोमॅटोची शेतीमधून तयार झालेला जो टोमॅटो आहे, तो टोमॅटो हा सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये काय केलं होतं, विकला जातो. आणि त्या सेकंडरी इंडस्ट्री त्याच्यावरती प्रोसेस करते आणि त्या टोमॅटोपासून काय करते, टोमॅटो कॅचअप किंवा टोमॅटो सॉस तयार करते. हे सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये होतं. त्याचं सुद्धा डिवायडेशन केलं आहे. त्यामध्ये नंबर 1 सांगितलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. So this manufacturing industry means these industries are engaged in transforming raw materials into finished product with the help of machines and manpower. The final goods may be capital goods or consumer goods. For example, textiles, sugar, paper industry, etc. Manufacturing इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं की जे काही उत्पादन आपल्याला मिळणार आहे, म्हणजे मशीन आणि जे काय या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग उद्योगामध्ये काय केलं जातं की जो काही कच्चा माल आणलेला आहे, तर कच्चा माल काय केला जातो, त्याच्यावरती प्रोसेस केली जाते आणि ते प्रोसेस करत असताना मशीन आणि मॅनपॉवरच्या मदतीनं त्याच्यावरती प्रोसेस करून त्याचं उत्पादन तयार करून ते उत्पादन विकलं जातं. मग त्याच्यामध्ये टेक्स्टाईल्स आहे, म्हणजे कापड उद्योग आहे, त्यानंतर शुगर इंडस्ट्री आहे, साखर कारखाने, त्यानंतर पेपर इंडस्ट्री आहे, कागद उत्पादन, या सगळ्यांचा समावेश या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये केला जातो. त्यानंतर त्याच्यामध्ये सेकंड सांगितलं आहे कन्स्ट्रक्शन्स इंडस्ट्री, बांधकाम उद्योग. त्याच्यामध्ये काय झालं आहे, दिस इंडस्ट्रीज आर एंगेज इन द कन्स्ट्रक्शन्स ऑफ बिल्डिंग्स, डॅम्स, ब्रिज, roads, tunnels, channels, metros, etc. In case of other industries, goods can be produced at one place and sold at another place, but goods made and sold by these industries are at one place. आता या बांधकाम इंडस्ट्रीमध्ये या सगळ्या गोष्टींना समावेश म्हणजे ते बिल्डिंगचं बांधकाम असेल, त्यानंतर धरणचं असेल, त्यानंतर ब्रिज, पूल, त्यानंतर रोड, रस्त्याचं बांधकाम असेल, ट्युनेल्स, बोगदे पाडणं असेल, या सगळी जी कामं आहेत, ही सगळी कामं त्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये केली जातात. आणि त्यांच्या वतीनं काय केलं तर कस्टमरला जे काही सर्व्हिस आहे ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट प्रायमरी इंडस्ट्री, सेकंड पहिले सेकंडरी इंडस्ट्री, and next number 3rd territory industry. Territory industry means what? They provide support service to primary and secondary industries. So this territory industry म्हणजेच काय, the provide support service to primary and secondary industries. टेरिटरी म्हणजे अनुषंगिक सेवा किंवा व्यावसायिक सेवा पुरवणारे उद्योग, त्याला टेरिटरी इंडस्ट्री असं म्हटलं जातं. मग कशासाठी तर सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, प्रायमरी इंडस्ट्री आणि सेकंडरी इंडस्ट्रीला काय केलं जातं, त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो, टेरिटरी इंडस्ट्रीज करत असते. सर्व्हिस फॅसिलिटीज आर प्रोव्हाइडेड बाय धीस इंडस्ट्रीज. इट includes transport, banking, which comes under traditional category, whereas in modern times of hotel industry, tourism industry, entertainment industry, etc. are also included.
या ज्या ट्रान्सपोर्ट असेल, बँकिंग असेल, इन्शुरन्स कंपन्यांच्या या फॅसिलिटीज या प्रायमरी आणि सेकंडरी इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करण्याचं काम ही टेक्स्टाईल इंडस्ट्रीज टेक्स्टाईल इंडस्ट्रीज करत असते. थँक्यू.